झी मराठी, चर्चाही होणारच। दुर्गेवाडी या हातकणंगले गेल्या 12 दिवसांपासून दुर्गेवाडी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागतात। गावात गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे। महिलांना व वृद्धांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। गावातील सध्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत सौर ऊर्जा प्रकल्प ठेकेदारांना फोडलाय। विहिरी व हँडपंपद्वारे पाणी उपसा चालू आहे। ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे दररोज सकाळपासून महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरू असते। अनेक वेळा रांगेत भांडण देखील होत आहेत। स्थानिक रहिवासी राजकुमार पाटील म्हणाले, आमच्या दिवसाचा बराचसा वेळ पाण्यासाठी घालवतो। मुलांची शाळा, घरकाम सगळं बाजूला पडलंय। आजारी वृद्धांना पाणी देता येत नाही। हातकणंगले तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं मांडूनही सदर कामाचे ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं आम्हाला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। या समस्येबाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही। लोकांनी प्रशासनाकडे तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाकडून काय? ग्रामसेवक व संबंधित विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाहीत। दुर्गेवाडीतील पाण्याची बिकट अवस्था त्वरित सोडवावी, अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। विनोद चिंगे, कुंभोज।